प्रतापराव जाधव यांनी आपला पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे। तुम्ही आज पदभार स्वीकारलाय मंत्रिपदाचा, फाईलवरती सही सुद्धा केली, आपली पहिली प्रतिक्रिया बघा। आज या ठिकाणी आरोग्य राज्यमंत्री म्हणून मी माझा आज पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि निश्चित आता आजपासूनच या कामाला आम्ही सुरुवात करणार आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो 100 दिवसाचा रोडमॅप तयार केलेला आहे, निश्चित त्या रोडमॅपप्रमाणे त्यांची जी काही संकल्पना आहे किंवा जी आमच्या विभागाची जबाबदारी आहे त्या रोडमॅपनुसार या 100 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने या डिपार्टमेंटमध्ये आणखीन चांगल्या योजना, जुन्या असलेल्या योजनाचं कार्यान्वयन सगळं काही व्यवस्थित कसं होईल आणि गोरगरीब लोकांची सेवा निश्चितच या विभागाच्या माध्यमातून केल्या जाते। त्या गोरगरिबाला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न निश्चित आमचा त्या ठिकाणी राहील। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। याआधी तुम्ही खासदार म्हणून काम केलंय, कमिटीवरती काम केलंय, आज मंत्रिपदाच्या खुर्चीवरती बसलेला आहात। आतापर्यंत शिवसेनेमध्ये केलेला संघर्ष तुमच्या आज खरं तर कामी आला? नाही, निश्चितच संघर्ष म्हणजे 1987 पासून शिवसेनेमध्ये मी काम करतो, त्यावेळेस ती एक हिंदुत्ववादी संघटना होती। नंतर राजकीय पक्ष झाला, आम्हाला निवडणुका लढायला भेटल्या, आमदार, खासदार, मंत्री झालो। पण निश्चित इतक्या वर्ष निष्ठेनं त्या लोकांची कामं आणि सेवा करत असताना आज आपल्या या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून या ठिकाणी जो मला जबाबदारी मिळाली, निश्चित त्याचं एक प्रकारचं समाधान या ठिकाणी आम्हाला वाटत आहे। या मंत्रिपदाचं श्रेय कोणाला खरं म्हणजे या मंत्रिपदाचं श्रेय खरं म्हणजे आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आमचे गटनेते श्रीकांतजी शिंदे आणि सर्व माझ्या मतदारसंघातील माझे मतदार बांधव, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व जनतेला याचं या ठिकाणी श्रेय जातं। आपण पाहतोय की मंत्रिपदाचं श्रेय जे आहे ते माझ्या मतदारसंघातील जनतेला जातं, अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधवांनी दिल्यास पाहायला मिळते आणि सध्या त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रिपदाचा पदभार जो आहे तो स्वीकारला आहे। कॅमेरा पर्सन विनोद कुमार सह प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।